Hello friends, this is BL Joshi, a soft skill coach and a image consultant. मित्रांनो, आजचा जो हा व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ प्रामुख्याने यंगस्टर्स करता आहे. हा प्रामुख्याने जनरेशन झी, जे या भारत देशाचंच नव्हे तर पूर्ण जगाचं भविष्य लिहिणारे आहेत, या जनरेशन झी करताय. आता या जनरेशन झीचे अनेक वैशिष्ट्य आहेत आणि याच्या वैशिष्ट्यामध्ये आज आपण अतिशय शार्प आहोत, अतिशय इंटेलिजंट आहोत. यू आर व्हेरी फास्ट. आपल्यापैकी अनेक जण हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रोफेशनल्स म्हणून काम करायची इच्छा आहे, स्टार्टअप स्वतःचा चालू करायची इच्छा आहे, आपल्या स्वतःची एंटरप्रेन्योरशिप करावी अशा प्रकारची इच्छा आहे. पण याच्यामध्ये काही अनेक अडचणी येऊ शकतात. तर हाऊ टू ओव्हरकम दिस अँड हाऊ टू शाईन युअरसेल्फ ॲज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ जनरेशन झी आपण इथं बघणार आहोत. या जनरेशन झीमध्ये प्रामुख्याने असं लक्षात येतं की एखाद्या ऑर्गनायझेशनच्या बरोबर टिकून राहणं, की जसं आमच्या जमान्यामध्ये एखाद्या ठिकाणी नोकरी लागला तर तो अनेक वर्ष तिथंच नोकरी करत असे. यू आर ऑलवेज लुकिंग फॉर द न्यू अपॉर्च्युनिटी, यू आर ऑलवेज लुकिंग फॉर समथिंग एक्सेप्शनल. आणि हे तुम्हाला सातत्याने जर पूर्ण करायचं असेल ना, तर काही गोष्टींचा आपल्यामध्ये बदल करून आणला पाहिजे. आणि हा बदल कुठला कुठला आहे तर त्यातला सगळ्यात पहिला जो बदल आहे की आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे. आज हे AI जे करू शकणार नाही ना, ते मला स्वतःला करावं लागणार आहे. कारण AIच्या माध्यमातून जी डेली कामं आहेत, डेंजरस कामं आहेत, ही कामं ही रिप्लेस केली जातील, पण दे विल बी ह्युमन कंटेंट. AI ज्या गोष्टी करू शकणार नाही आहे त्यामध्ये प्रामुख्याने क्रिएटिव्हिटी, टीमवर्क, इंटरपर्सनल रिलेशनशिप, कम्युनिकेशन हे यावर आपल्याला प्रामुख्याने काम करायचं आहे. दुसरा यातला महत्त्वाचा भाग झाला की लीड विथ क्युरियासिटी. आज आपण लहानपणापासून आपल्यामध्ये एक कुतूहल असतं, एक जिज्ञासा असते, एक इन्क्विजिटिव्हनेस असतो. तो आपल्याला जिवंत ठेवावा लागेल. यू विल हॅव टू कीप ऑन आस्किंग द क्वेश्चन्स and not asking the questions alone. You will have to start finding out the answers for that, and this is what is the need of the time. You should have all the time एक curiosity ही असायला पाहिजे. and curiosity is a education. शिक्षण म्हणजे काय तर कुतूहल निर्माण करणं म्हणजे शिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे आज आपल्याकडे कुतूहल असणं हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आज आपल्याला रिसर्च ओरिएंटेशन असायला पाहिजे. आपण कायम सातत्याने नवीन काय करता येईल, नवीन काय असू शकेल, नवीन काय होऊ शकेल की ज्यायोगे आपलं काम करणं हे अतिशय सोपं, सुटसुटीत होणार आहे. अँड विथ द लेस एक्सपेन्सेस, विथ द लेस ओव्हरहेड्स. या दृष्टिकोनातून आपल्याला रिसर्च करायचं आहे. पण हा रिसर्च करत असताना आपल्याला विल हॅव टू गो बियॉन्ड द रिसर्च आणि आपल्याला आपली आयडेंटिटी एस्टॅब्लिश करायची आहे. आपल्याला AI टूलच्या बद्दल प्रोफिशियंट व्हायचं आहे. कारण या AI मध्ये आज एवढा बदल घडत आहे की या सगळ्या बदलाला आपल्याला ॲडॉप्ट करता आलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स हे आपण ॲडॉप्ट केले पाहिजे. हा एक त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आज आपण कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये, कुठल्याही एंटरप्रेन्योरशिपमध्ये किंवा कुठल्याही स्टार्टअपमध्ये गॅप ब्रीच करणारा म्हणून असायला पाहिजे. प्रूव्ह दॅट यू कॅन ब्रीच अ गॅप. जे असायला पाहिजे आणि जे आहे ह्याच्यामधला जो एक ब्रीज आहे, हा ब्रीज आपल्याला बांधता आला पाहिजे. तरच तुम्ही एक यशस्वी उद्योजक म्हणून किंवा यशस्वी प्रोफेशनल्स म्हणून यू कॅन क्लिक युअरसेल्फ. आज मला हे सगळं करत असताना आज AIच्या जमान्यामध्ये मला खरी गोष्ट काय आवश्यक आहे तर मला डोमेन नॉलेज तर पाहिजेच, मला टेक्निकल नॉलेज तर पाहिजेच, पण त्याचबरोबर मला सॉफ्ट स्किल्सची खऱ्या अर्थाने गरज आहे. तर तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचं असेल तर सॉफ्ट स्किल्सचा यशामागे 85% कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने कम्युनिकेशन स्किल्स, पब्लिक स्पीकिंग, लिसनिंग स्किल्स, लीडरशिप, टीमवर्क, इंटरपर्सनल रिलेशनशिप, याचबरोबर निगोशिएशनशिप मॅनेजमेंट,
कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट, सेल्स, मार्केटिंग या सगळ्या गोष्टींवर आपल्याला मास्टरी असण्याची आवश्यकता आहे. अँड दीज आर ऑल कॉल्ड सॉफ्ट स्किल्स. आणि या सॉफ्ट स्किल्सची या AIच्या जमान्यामध्ये सगळ्यात मोठी गरज आहे. मला काय करायचं आहे तर वेन देर आर 2 कॅन्डिडेट्स ऑफ द सेम एक्सपिरियन्स अँड सेम एज्युकेशन, सेम पोटेन्शियल, आज मला माझं स्वतःचं काहीतरी वेगळे पण सिद्ध करावं लागेल. आणि याकरता माझ्यामध्ये काहीतरी युनिक, स्पेशल, अनकन्व्हेन्शनल काहीतरी असायला पाहिजे, विच कॅन बी डिफाईन्ड ॲज बाय पर्सनल ब्रँड. आज प्रत्येक जी जनरेशननी आपल्या स्वतःचा एक पर्सनल ब्रँड क्रिएट करायला पाहिजे. एक कॉन्फिडन्स असेल, एक क्रेडिबिलिटी असेल, ही मला आज इथं क्रिएट करायची आहे. आणि ही खऱ्या अर्थाने असलेली गरज आहे. आणि ह्याच्याकरता काय आवश्यक आहे तर सातत्याने नवीन गोष्टी शिकणे. बिकॉज लर्निंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस. आपण कधीच या स्टेजला येऊ शकत नाही की आता मला सगळं येतं आहे, मला सगळं माहिती आहे. आणि ज्या स्टेजला इथं आलात की तुमची ग्रोथ इथं पूर्णपणे संपलेली आहे. त्यामुळे यू शुड बी ओपन टू लर्न एनिथिंग अँड एव्हरीथिंग विच इज अ नीड ऑफ युअर प्रोफेशन or your organization. So always have a learning attitude which is a need of the 21st century. आणि याच बरोबर आणखीन एक महत्त्वाचं काम आहे की तुम्ही स्वतःच्या व्यवसायामध्ये असा किंवा एखादा प्रोफेशनल्समध्ये असा, आज तुम्हाला तुमच्या स्वतःची काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करता आली पाहिजे. व्हाय ॲम आय नीडेड? आज माझी या संस्थेला, या व्यवसायाला काय गरज आहे ह्याच्या, बिकॉज आय हॅव दिस व्हॅल्यू ॲडिशन अँड दिस व्हॅल्यू ॲडिशन विल एन्हान्स द प्रॉफिटेबिलिटी ऑफ द ऑर्गनायझेशन. ह्याच्याकरता मी ॲडिशनल काय कॉन्ट्रीब्यूट करू शकेल, मी काय व्हॅल्यू ॲड करू शकेल, ह्याचा माइंडसेट मला जर कंटिन्युअसली असेल तर आय कॅन ॲश्युअर यू दॅट वेअर एव्हर you are a startup owner, you are a businessman, you are an entrepreneur, you are a professional, or you are an employee, this is your family organization, or you are working with some organization, the success is definitely yours. All the time be alert, be agile, be open, be unconventional, and the success is definitely yours. Wish you all the best. If you need any assistance, you can always rely on us. I am sure these tips will definitely help you to become a good professional or a good entrepreneur. Please don't forget to like, share, and subscribe. All the best. Thank you so much.